अरे आज जास्तच जेवण जेवलंय. काय होतं एवढं? अरे एवढी मोठी सुरमई, वा. बांगड्याचा सार, वा, मजा आहे बाबा तुझी. वाट भरून जेवलंय. तुमच्याकडे काय होता? काय खाऊन खाऊन कंटाळले, रोज पिटी भात पिटी भात. सोड, थंडा पिऊ जाऊया, जरा अजीर ना झाला. एक काम कर, घेऊन ये तुम्ही, थांबतोय कंटाळले जरा. अरे पैसे दे. स्कॅनरचा फोटो पाठव. स्कॅनरचा फोटो पाठव. इतके स्कॅनरचे फोटो पाठवले तेव्हा ते दिलंच ना. आता वाजता स्कॅनरचा फोटो देते या टायमाक देते जा. शिरा पडली याच्या तोंडार. जो पैसे देतो ना आम्ही थंडा पितो. बर घे थंडा पी आणि काय तो थंड हो. होय. आता तू थंड हो. हा होतोय. हॅलो. हॅलो, काय करतोय? काय नाही. आणि आज एवढ्या रात्री फोन केलं, झाल्या काय नक्की? अरे ऐक ना, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हा बोल. हा बोल ना. नको नको, आता नको. उद्या आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया का आपण? हा चला ठीक आहे, आता भेटूया उद्या. चल. हा ठीक आहे. उद्या किती वाजता येऊ? काय खय काय खय तू सांगलं उद्या भेटूया म्हणा. ठीक आहे सा. ये उद्या 12 वाजता बस स्टॉप वरती. चल मी निघतोय मग. तुझ्या टायमिंग वर आहे 12 वाजता. हा चल. माका 12चं टायमिंग दिले आणि स्वतः आरामात येतात. टायमिंगची कदरच नाही आणि देव कोण बघ असल्यांकाच कोणी देता. अरे वाजले बघ किती किती तो टायमिंग दिलं. समोरसून आता 4 बस गेले. होय जाऊया आता पुढच्या प्रश्न जाऊया. ती बघ बस पण येली. हा येऊन दे. बघलस उगाच काय करतं, अजून ती इलीच नाहीत आणि तू उगाच घोड्यावरती बसन धावत. इली 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 आणि सोबत कोणतरी. हा एवढा लेट झाला सांग. ट्रॅफिक मुळे रे. आणि एवढ्या अर्जंट मध्ये बोलवलं, झाला काय नक्की? जरा महत्वाचं बोलायचंय, साईडला येतोस? चल. बसूया का आपण इथे? तर भारी आहे. बोला ना बघते, बोलात माझ्याशी. बोला की नको नको ना विचारतो. नाव काय तुझं? शट अप. वाटतं इंग्लिश बोला काय. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज ओमकार. युअर नेम? या काम करते खय राहता विचारते. कुठे राहतेस तू? कोकण नगरला. अरे तू कोकण नगरची? माझा मामा पण कोकण नगरलाच राहतो. अच्छा. संडेला येतो मी. कुठे? मामाकडे. ओके. इंस्टाग्राम यूज करतेस का तू? नाही, बट वाय यू वॉन्ट? का पाहिजे तुला माझा इन्स्टा आयडी? सहज मागितली. जेवलीस का तू? टाइम काय विचारतोयस काय? हो जेवली मी. भांडी घासायची बाकी आहे. येतोस तू? नाही नाही राहू दे. काय झाला, कशाक बोलवलंस? कसं सांगू समजत नाहीये मला, पण चुकीचं तरी नको समजूस. आता बोलशील पुढे. अर्जुन, कसं सांगू समजत नाहीये मला. आता आपण हे रिलेशन कंटिन्यूस नाही करू शकत. गेल्या महिन्यात आपल्या रिलेशनला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ही गोष्ट तुझ्यासाठी शॉकिंग असेल. ऍक्च्युली आपल्या रिलेशन बद्दल माझ्या आई वडिलांना समजलंय आणि माझ्या आई वडिलांनी माझं लग्न
दुसऱ्या मुलाशी ठरवलंय आणि मी माझ्या आई वडिलांना नकार नाही देऊ शकत. तू काय बोलतो तुका समजता? हो, मी विचार करूनच बोलते. 4 वर्ष का आपण टाइमपास केलं. अरे तसं नाही यार, माझ्या आई वडिलांच्या विरोधात मी नाही जाऊ शकत. प्लीज मला समजून घे. म्हणजे तू मला ब्रेकअप करूसाठी बोलवलं? हो, यापुढे आपल्याला नाही भेटायचंय आणि तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. काय झालं यांचं? मोठमोठ्याने कशाला बोलतायत? आय डोंट नो. तुला काय माहिती असतं? कधी काय बोललो काय तू नाहीच म्हणून सांगते. सोड, मीच जाऊन बघतो. माझा नंबर डिलीट करून टाक. यापुढे आपण नाही भेटणार आहोत. ठीक आहे, मला लेट होतंय. मी आता निघते. गुड बाय. चल निकिता. बाय. बाय. त्या तुका कायमचा सोडून गेला, पण तू एका शब्दाने त्याला काहीच बोललंच नाही. काय बोला मी? ढळणारे केस आणि सोडून जाणारे पोरगे आपण कधीच थांबवू शकत नाही. ह्या मात्र खरा. याक गेला तर दुसरा येत. चल चाय पिऊक जाऊया. नाव काय त्याचं? अर्जुन. आता कसा टेन्शन कमी होताला. झाला कमी.